नमस्कार मैत्रिणींनो, अदिताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी. या पद्धतीने आपण शेपूची भाजी पाहणार आहोत. आपल्या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने शेपूची भाजी कशी तयार केली जाते हे आपण आज इथे पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी ही शेपू चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मीठ टाकून ही 15 मिनिट पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे की जेणेकरून त्यांना लागलेली माती ही सगळी खाली बसेल. आणि अशा पद्धतीने ही शेपूची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही शेपूची भाजी आपण टाकत आहोत पाण्यामध्ये शिजण्यासाठी. मैत्रिणींनो, शेपूची भाजी ही अतिशय पौष्टिक अशा प्रकारची असते. आपल्या पचनासाठी सुलभ होत असते. पचनासाठी ही अतिशय चांगली अशा प्रकारची ही शेपूची भाजी असते. त्यासाठी शेपूची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी खाणं आवश्यक आहे. यासाठी आपण ही शेपूची भाजी इथं कमी पाण्यामध्ये शिजवत आहोत की जेणेकरून याच्यामधले पौष्टिक तत्व जास्त वाया जाणार नाहीत. यासाठी आपण कमी पाण्यामध्ये हे शिजवत आहोत. आणि त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपण या शेपूमध्ये थोडीशी आपण भिजवलेली ही मुगाची डाळ आपण टाकत आहोत. कारण मुगाच्या डाळीमुळे ही वेगळ्या अशा प्रकारची याला चव येत असते. म्हणून आपण या पद्धतीने याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकत आहोत. आणि मैत्रिणींनो, ही चांगली शिजली की मग आपण याला फोडणी देणार आहोत. यासाठी आपण हिला छानपैकी शिजवून घेऊया की जेणेकरून याच्यामध्ये टाकलेली ही जी मुगाची डाळ आहे ही मुगाची डाळ सुद्धा छान प्रकारे शिजली पाहिजे. अशा प्रकारे ही कमी पाण्यामध्ये ही शिजवली गेली पाहिजे की जेणेकरून ह्याच्यातले सगळे पौष्टिक तत्व ही जशीच्या तशी राहिली गेली पाहिजे. या पद्धतीने आपण ही शिजण्यासाठी आपण ठेवलेली आहे. मैत्रिणींनो, ही पहा शेपूची भाजी बरीचशी शिजलेली आहे, छानपैकी शिजलेली आहे. आणि ही मुगाची डाळ सुद्धा ही अशा प्रकारची बोट चेपी झालेली आहे, म्हणजेच ती शिजलेली आहे. आता आपण याला फोडणी घालणार आहोत. या ठिकाणी आपण ही भाजी थोडीशी घट्ट व्हावी म्हणून आपण या भाजीमध्ये थोडंसं ही अशा पद्धतीने बेसन पीठ हे पाण्यात कालवून घेतोय आपण. तसं डायरेक्ट बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं नाही, कारण त्याच्या गुठळ्या होत असतात. म्हणून आपण थोडासा भाजीला घट्टपणा येण्यासाठी अशा पद्धतीने यामध्ये आपण बेसन पीठ घालत आहोत. आणि ही भाजी छानपैकी या पद्धतीनं आपण ही थोडीशी कालवून घेत आहोत किंवा थोडीशी आपण त्याला स्मॅश करून घेत आहोत की जेणेकरून या शेपूच्या भाजीचे धागे धागे हे आपण खाताना आपल्या तोंडात येऊ नयेत म्हणून थोडीशी आपण याला स्मॅश करून घेऊया. तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकत आहोत तेल. ही अशा पद्धतीने आपण ही स्मॅश केलेली ही भाजी आहे. आणि यामध्ये आपण या भाजीतून उरलेलं जे पाणी आहे हे पाणी आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेत आहोत. आणि ही भाजी या पद्धतीने आपण ही शिजवून घेतलेली भाजी आहे, याला आपण फोडणी देऊया. यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे किंचितसे मोहरी, आणि छानपैकी हिरवी भाजी असल्यामुळे आपण याच्यामध्ये फोडणीला टाकतो लसूण आणि हिरवी मिरची छानपैकी वाटून घेतलेली आहे. आणि याचा वापर आपण या भाजीसाठी करत आहोत, हिरवी मिरची आणि लसूण. कारण ही आपली भाजी हिरवी भाजी असल्यामुळे आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा वापर करून घेत आहोत. यासाठी किंचितशी आपण याच्यामध्ये हळद टाकूया. थोडंसं आपण त्याला कलर येण्यासाठी आपण लाल तिखट टाकूया.
थोडासा मसाला टाकूया आणि थोडीशी लाल तिखट टाकूया आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण त्याला छानपैकी परतवून घेऊया. हे छान परतवल्यामुळं काय होतं की भाजीला खमंगपणा येत असतो, म्हणून आपण ही अशा पद्धतीने परतवून घेऊया. आणि यानंतर आपण या ठिकाणी शेपूची भाजी आणि मुगाची डाळ आपण यामध्ये टाकत आहोत. किंचित आपण याच्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकूया. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण मुगाची आणि शेपूची भाजी, मूग टाकून तयार केलेली शेपूची भाजी अशा पद्धतीने तयार केलेली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, ही पुन्हा एकदा आपण छानपैकी हलवून घेतोय. एक उकळी आली की मग आपली भाजी खाण्यासाठी तयार. गरम गरम बाजरीची भाकर किंवा गरम गरम पोळी याबरोबर ही अप्रतिम लागणारी अशा पद्धतीने शेपूची भाजी आहे. ज्यांना कोणाला शेपूची, बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी करून घरच्यांना दिलात तर ते सुद्धा तुमची भाजी हे आवडीने खातील. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने आपली शेपूची भाजी शिजलेली आहे. कशी वाटली ही तुम्हाला शेपूची भाजी? तुम्ही सुद्धा घरी नक्की करून पहा. मला कमेंट्स करा आणि कशी झाली ही मला सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. अशा पद्धतीने ही माझी झालेली शेपूची भाजी आहे. ही माझी तयार मैत्रिणींनो, ही अशा पद्धतीने ही शेपूची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही शेपूची भाजी? मला कमेंट्स करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स. आणि या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट्स करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. खूप खूप आभारी आहे.